वारी संदर्भातील अबू आझमी यांच्या वक्तव्यानं राजकीय वादंग उभा राहिलाय। सपा आमदार अबू आझमी यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांकडून टीकेची झोड उठली आहे। अबू आझमींचं थोबाड फोडलं पाहिजे असं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलंय। अबू आझमी सारखे लोक शुक्रवारच्या नमाजावर का बोलत नाहीत असं म्हणत नितेश राणेंनी टीका केली। तर आझमींचं वक्तव्य भाजपच्या इशाऱ्यावरून असल्याचं काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय आणि टीका केली। दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडर वरती येतात त्याबद्दल मग जे आम्ही वारंवार बोलतोय त्यावर मग हा अबू आझमी सारखे कार्टे कधीच काय बोलताना आपल्याला दिसले नाही। आमचे महाकुंभ आलं तर हे लोकांना आक्षेप घ्यायचा, आमची वारी सुरू झाली तर त्यांच्यावर आक्षेप काहीतरी घ्यायचा। आणि म्हणून तुम्ही आमच्या हिंदू सणांवर आमच्या हिंदू संस्कृतीवर बोलण्याच्या अगोदर मग आम्ही उद्या हज यात्राबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर चालेल का? तिथे जे जे काही प्रकार ज्या कानावर येतात हज यात्रेच्या काळामध्ये ते काय पोषक नसतात। अरे पण बाबा, ज्यावेळेला गणपती बेकायदेशीर बसवला जातो, त्याची मिरवणूक बेकायदा काढली जाते, शिवजयंती मिरवणूक बेकायदा काढली जाते, तर पोलीस गुन्हे दाखल करतात ना। भारताचा कायदा कोणाला सोडत नाही। पण अशा प्रकारचे स्टेटमेंट करून मुस्लिमांमध्ये हे दाखवायचं की बघा आपल्या धर्मावर किती अन्याय होतो आणि इकडे दुसरा हिंदू धर्माचा द्वेष करायचा, हे जे स्टेटमेंट अबू आझमी करतो याचा थोबाड ठेसायला पाहिजे। अबू आझमीने स्टेटमेंट करायचं आणि भाजपाने हिंदू मुस्लिमचा फायदा करायचा, पण आपला लढाई करायची आणि तो प्रश्न घेऊन हिंदू मुस्लिम भांडण लावायचं आणि या अबू आझमीने एक पिल्लू सोडून द्यायचं, हे ठरलेलं आहे। अबू आझमीचे पाय खुलत आहेत, त्यामुळे अबू आझमी हे जे स्टेटमेंट करतोय हे भाजपच्या इशाऱ्यावर करतोय, याचा माझा स्पष्ट आरोप आहे। अबू आझमी को जो है सस्ती लोकप्रियता चाहिए, उनसे कोई काम हो नहीं रहा है। जिन लोगों ने उनको जिता के लाया उनकी काम से बहुत उनसे अपेक्षा है, तो इस टाइप के बयान देके महाराष्ट्र के विकास को ब्रेक लगाना और महाराष्ट्र में तेड़ निर्माण करना ये बिल्कुल ठीक नहीं है।